नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. गावाकडच्या बातम्यांमध्ये काही बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत. सुरुवात करूयात. मी शिवसेनेच्या बाजूने तह करून आलोय, आता तुम्हाला युद्ध जिंकायचंय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतल्या मतदारसंघात किरीट सोमय्यांविरोधात काम करणार असल्याचं सांगितल्यानं सोमय्यांना यंदाची निवडणूक मात्र जड जाणार आहे. काल रात्री उशिरा नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. युतीच्या घोषणेनंतर राणे नाराज असल्यानं ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्तानं काल पत्रकारांना सामोरे गेले, मात्र त्यांनी युतीबद्दल बोलणं टाळलेलं आहे. हा कार्यक्रम कला क्षेत्रातला आहे आणि कलेच्या व्यासपीठावर असताना आपण कोणतंही राजकीय विधान करणार नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. युतीच्या घोषणेनंतर कोकणात शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नारायण राणेंमधलं वाकयुद्ध रंगलंय. आगामी निवडणुकीत स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला राऊत यांनी लगावलाय. भाजपसोबत पुन्हा युती करून शिवसेनेनं जनता आणि कार्यकर्त्यांना धोका दिलाय, त्यामुळे उद्धव ठाकरेंवर 420चा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. शिवसेना भाजप युतीनंतर बंडखोर नेत्यांचे सूर आता बाहेर येत आहेत. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युतीचं स्वागत केलंय, पण मी अजूनही मैदान सोडलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. चौकीदार चोर आहे असं कोण म्हणालं होतं आणि आता ते चोरांच्या टोळक्यात गेलेत का, असं त्यांनी स्पष्ट करावं, असा टोला सुप्रिया सुळेंनी शिवसेनेला लगावला आहे. युती होणं स्वाभाविक होतं असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीचं स्वागत केलंय. लोकसभेसाठी जागांचा फॉर्म्युला ठरलाय आणि जागेत बदल करण्याची मागणी केली तरी त्यात बदल होणार नाही, असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय. भाजप आगामी निवडणुकीत घटक पक्ष आणि मित्रपक्षांना सोबत घेणार असल्याचा आशावाद विनायक मेटेंनी व्यक्त केलाय. युतीमुळे राज्यातल्या विकासाचे प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. युतीवर शिक्कामोर्तब करताना नाणार रिफायनरी प्रकल्प इतरत्र हलवण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नाणारवासियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. हा प्रकल्प रद्द करण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिकांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. या प्रकल्पात भागीदारी असणारी कंपनी सौदी अरमाकोचे मालक आणि राजपुत्र बिन सलमान यांच्या पुतळ्याचं कात्रादेवीमध्ये दहन करण्यात आलं. गरज पडली तर मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी आता निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतलाय. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्या संदर्भातली घोषणा केली. येत्या 2 ते 3 वर्षात पुण्याचा चेहरामोहरा बदलू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात दिलंय. ज्या प्रकल्पांची चर्चा पुण्यात कायम होत असते ते प्रकल्प आम्ही मार्गी लावलेत, असा दावाही काल त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याबद्दल अनिश्चितता असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर मुंबईत जंगी शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शनिवारी 23 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर वंचित आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बेकायदा होर्डिंगच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टानं भाजपला फटकारलंय. बॅनरवर आमचा फोटो वापरू नका अशी सूचना भाजपचे बडे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार आहेत का, असा सवाल काल हायकोर्टानं केलाय. महाआघाडीच्या प्रचार सभांना सुरुवात होते. नांदेडमध्ये आज संयुक्त सभा घेतली जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, व्हीआरपी यांच्यासह महाआघाडीतले घटक पक्षांचे नेते या सभेसाठी उपस्थित राहतील. नागपूर मेट्रोच्या विमानतळ ते काँग्रेसनगर या भागात ट्रायल रन घेण्यात आल्यानं लवकरच नागपूर शहरात मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कापरी ते अजनी दरम्यान 11.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोची चाचणी झाली आहे. सांगलीतल्या पसायदान शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात वाहन चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झालाय. एक वाहन चालक आणि वसतिगृहाच्या अध्यक्षांसह 4 अटक करण्यात आली आहे. बुलडाण्याची बातमी. जिल्हा कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. कर्मचाऱ्यांना मानसिक ताण देणाऱ्या ब्लॅकमेलर आणि गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2014 साली युती न करण्याचा निर्णय योग्यच होता, त्यामुळे राज्यात भाजपचा आज मुख्यमंत्री बनल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. युती व्हावी असा विचारप्रवाह असल्यानंच ही घोषणा करण्यात आली, असंही खडसे म्हणाले.
युतीवर शिक्कामोर्तब करताना नाणार तेल रिफायनरी प्रकल्प इतरत्र हलवण्याची शिवसेनेची मागणी भाजपनं मान्य केल्याचं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर नाणारवासियांनी मातोश्रीवर काल चर्चा केली. कोल्हापूरचा रस्ता आणि पाव प्रसिद्ध असलेल्या न्यू इंडिया हॉटेलमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी काल हजेरी लावली. चाय पे चर्चा असते त्या पद्धतीनं रस्ता पाववर ताव मारत त्यांनी कार्यकर्त्यांशी यावेळी चर्चा केली. लोकांचं लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित व्हावं म्हणून सेना भाजप सत्तेत एकत्र असूनही रोज भांडण करतात आणि युती झाली आणि पुन्हा एकदा शिवसेना कमळाबाई पुढे लाचार झाली अशा स्पष्ट शब्दात टीका केली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी. हिंगणघाटमधल्या रीता ढगे हत्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. चोरीत अडसर ठरत असल्यानं दोघांनी शेजारी राहणाऱ्या रीताची हत्या केली होती. यावेळी जाहीर सभेमध्ये घटनेचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी वर्ध्यात करण्यात आली. अहमदनगरमध्ये घोड, भीमा आणि हंगा नदीकाठच्या वनक्षेत्रात अवैध वाळू उपसा वाढतोय. स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी करूनही वन खातं कोणतीही कारवाई करत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. भिवंडी तालुक्यातल्या मौजे वाकलन गावामध्ये आखाड्यातच कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू झालाय. परशुराम पाटील असं त्यांचं नाव कळतंय. चिखली शहरात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थिनीसह तिच्या आईनं चपलेनं चांगला चोप दिल्याची घटना घडली आहे. हा शिक्षक व्हॅलेंटाईन डेला एका माजी विद्यार्थिनीला दुसऱ्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून मेसेजेस पाठवत होतात आणि त्यासाठी तगादा देखील लावत होता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली गावानजीक रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला गाडीनं जोरदार धडक दिली आणि यामध्ये या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. अकोला जिल्ह्यातल्या पातूरमधल्या बेलुरा गावात तंत्रमंत्र करून गुप्तधनाचा आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. जोळाली पोलिसांनी त्यांना जेरबंद केला आहे. बातमी धुळ्यातली शहरातल्या खंडेराव बाजार चौकातल्या राजस्थान लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नेहमी गजबजलेल्या खंडेराव बाजार परिसरातल्या राजस्थान लॉजमध्ये आपण एका लग्नाला आलोय अशी बतावणी करून एका जोडप्यानं रूम बुक केली होती आणि त्यानंतर या महिलेचा खून करून तिच्यासोबतचा तरुण फरार झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची नोंदणी बांधकाम मंजूर म्हणून झाली आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं हा प्रताप केलेला आहे. या दोघांच्या नोंदणी पावत्या न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्या. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीनं काल साजरी झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्सव देखील यावेळी पार पडला. सांगलीमध्ये 1.25 लाख स्क्वेअर फुटांवर शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी काढण्यात आली आहे. 100 कला शिक्षकांनी एकत्र येत ही महारांगोळी साकारली आहे. नगरमध्ये कोपरगावात शिवरायांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 12 वर्षांच्या सौंदर्यवन सोड या मुलीनं ही रांगोळी साकारली. तर लातूरमध्ये हरित जीवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. 2,40,000 स्क्वेअर फुटांवर ही कलाकृती साकारण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ढोल ताशांच्या गजरात शिवरायांच्या जयघोषामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शिवरायांचा असा जयघोष अमेरिकेतही घुमला. छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं शिवजयंती तिथे उत्साहात साजरी झाली. अमेरिकेतल्या मराठी तरुणींसह तरुण तरुणांसह अनेक भारतीय यावेळी उपस्थित होते. सोलापूरमध्ये शिवजयंतीसाठी होणारा खर्च टाळून सैनिक कल्याण निधीसाठी 75,000ची मदत देण्यात आली आहे. भवानी पेठेतल्या हिंदुश्री प्रतिष्ठानच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. हिंगोलीमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर, महिलांची कलश यात्रा आणि महिलांची लाठीकाठी अशा अनेक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलं होतं. नांदगाव सटाणामध्ये त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या इतरही भागात मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. मशाल ज्योत रॅली, त्याचबरोबर पालखी मिरवणूक आणि विविध देखावे ते साकारण्यात आले. कोकणातही खेडमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी झाली. भरणे नाकामधून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ही मिरवणूक निघाली होती.
दापोली कोकण कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषेत काल रॅली काढली होती. शिवराय, त्याचबरोबर राणी सईबाई, युवराज शंभूराजे आणि विविध राज्यातल्या पारंपरिक वेशभूषा इथे साकारण्यात आल्या. पंढरपुरात शिवाजी चौक इथे रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. विद्युत रोषणाई देखील तिथे करण्यात आली आहे. धुळ्यामध्ये पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 72 मीटर लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. तर शिरपूरमध्ये शिवजयंतीनिमित्तानं शिवदौडचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा व्यापारी संघटनेतर्फे 5 किलोमीटरपर्यंत ही दौड आयोजित करण्यात आली होती. गुहागरमधल्या गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच किल्ल्यावर 25 किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली. विजयोत्सव साजरा करण्यात आला. आदिवासी भागातल्या लोकांना शिवरायांविषयी माहिती मिळावी यासाठी गोंदियात किल्ल्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. पालकमंत्री राजकुमार बडोलेंनी या प्रदर्शनाला भेट दिली. अमरावतीमध्ये देखील ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. 250 शस्त्र यात ठेवण्यात आली होती. इंदापूरमध्ये सकल युवा शिवभक्ती परिवारानं शिवजन्मोत्सव मराठमोळ्या पद्धतीनं साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात शाही मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे भरती मंडळाने 1,30,000 रिक्त पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात काढली आणि ही जाहिरात 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये प्रकाशित होणार आहे.